समवेत. बँक ऑफ बरोडा सह सणांचा उत्साह. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची माघार. जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मोहळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना. राजू शेट्टी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये चर्चा. मेल पाठवला असला तरी भरोसा नाही, व्यवहार करणारे ट्रस्टीज पळून गेले. मोहोळ स्थायी समितीमध्ये गेल्यावर विशाल गोखलेंची संपत्ती वाढली, रवींद्र धंगेकरांचा आरोप. महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, भाजपविरोधात भूमिका नाही, शिंदेंकडून कौतुक. कागदपत्र द्या अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार, माझ्याकडे प्रचंड पुरावे. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना इशारा. राजकीय भविष्य धोक्यात अशी फडणवीसांची मोहोळांना ताकीद, धंगेकरांची टीका. पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. लैंगिक शोषण केल्याचा आरोप. महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख. महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लीन चिट. पलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करतायत. राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षामधले अशा संवेदनशील घटनांमध्ये राजकीय पोळी शेकण्याचं काम करतात, हे दुर्दैवी. पलटण प्रकरणावरील आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार. राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार. नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेर तपासणीबाबत आयोग पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता. मनसेच्या केंद्रीय समितीची सकाळी 8 वाजता शिवतीर्थवर बैठक. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. एअर इंडियाच्या विमानामध्ये महिला प्रवासी आणि युट्यूबरमध्ये मराठी बोलण्यावरून वाद. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला धमकीचे फोन. महिलेची मनसेकडे तक्रार. न्याय मिळवून देण्याची अविनाश जाधवांची भूमिका. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू उद्या नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढणार. मोर्चाआधी बावनकुळेंकडून बैठकीचं निमंत्रण. दिल्लीच्या अशोक विहार परिसरात 20 वर्ष तरुणीवर ऍसिड हल्ला. दुचाकीस्वाराकडून तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न. बचावावेळी पीडितेचे दोन्ही हात भाजले. राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. कांदा, सोयाबीन, कापूससह मका, टोमॅटो, भाजीपाल्यासह पिकांचं नुकसान.